हवा कुणाची भावा, हवा कुणाची निवडणुकीचे दिवस आलेले आहेत आणि त्यामुळे या सबंध देशभरात आणि सगळीकडेच महाराष्ट्रात कुणाची हवा आहे हे आता आपण लोकांसमोरून जाणून घेणार आहोत. कारण कोकणामध्ये हा आहे कणकवलीचा आठवडा बाजार, मंगळवारचा बाजार आणि कोकणामध्ये भरपूर सध्या होळीचे दिवस आहेत. शिमगा सुरू झालेला आहे, राजकीय शिमगा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे इथे या सगळ्या परिसरात हवा कुणाची भावा, हवा कुणाची आहे असाच इथे आपण प्रश्न विचारणार आहोत. का कुणाची हवा? काय मोदी, राहुल? मोदी 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 मोदी. होय. काय केलंय मोदींनी? सर्व काही मस्त मजेत आहे, सगळं चांगलं केलं. सगळंच मजेत आहे. होय. हा? मोदी येणारच. मोदी येणार. काय कुणाची हवा काका? कुणाची हवा? मोदी, राहुल गांधी, कोण? हा? काय तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे? हा? मोदी सरकार. मोदी सरकार. मोदी सरकारला जास्ती मार्क इथे मिळत आहेत. भावा कुणाची हवा? कुणाची हवा भावा? कुणाची हवा? हा? कुणाची हवा? मोदी, राहुल, कोण इथे? मोदी हा? मोदी मोदी. का मोदींनी काय काय केलं? मोदीने बरंच काय केलंय. म्हणून मोदींनी बरंच काय केलंय. इथे काय तुम्ही फिरता बाजार, काय काका कुठे कुणाची हवा? हवा ते आता सध्या मंदीचं वातावरण आहे. मंदीचं वातावरण आहे. हा. हा काँग्रेसशिवाय पर्यायच नाही कोणाला. हा. काँग्रेस शिवाय काय म्हणताय? काँग्रेस शिवाय पर्यायच नाही आहे. काँग्रेसशिवाय माणसाला पर्याय नाही. पर्यायच नाही आहे. हा कारण हे भाजप बिजप आहे ना, ते नुसतं पोटं भरण्याच्या ह्याच्यात आहेत. हा. भाजप म्हणा, शिवसेना म्हणा, हे फक्त काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे कुणाला. काँग्रेस शिवाय. पण काँग्रेस येईल, राहुल गांधी येतील. माझं तर मत आहे की जरूर येणार. जरूर येणार. इथे काय बघतोय आपण कुणाची हवा? आता सरकार बदललं पाहिजे ना. हा सरकार बदललं पाहिजे. होय. का बदललं पाहिजे सरकार? नाही, रोजगार बिजगार काय नाही आहे. मुलं बेकार फिरत आहेत. मुलं बेकार फिरतायत. काय तुम्हाला काय वाटतं? राणे साहेब आहे. राणे साहेब ते इकडे बरोबर, इकडे राणे साहेबांची हवा आहे. हा इकडे राणे, इकडे कुणाची हवा? काय कुणाची हवा? इकडे बाजार बाजार, सगळा बाजार आहे इकडे, सगळा बाजार. काय वाटतं तुम्हाला कुठे? हा? कुणाची हवा? राण्यांची हवा. इकडे सगळी बरीचशी राण्यांची हवा. असं काय तुमका काय वाटतं काकी? कोण येत? हा? कोण येणार? मोदी, राहुल गांधी, कोण? राणे, राऊत? राणे येणार आता. राणे येणार. कोण? राण्यांची हवा दिसता इकडे भरपूर. काय वाटतं तुम्हाला? मोदी, राहुल, कोण? राऊत, राणे, कोण येणार? काय हवा कोणाची? हवा काय कोणाची सांगता येत नाही भाऊ. मी मुंबईत असतो, इथं आता आलोय. मुंबईत हवा कोणाची असा? मुंबईत सध्या मोदीचीच आहे. मुंबईत मोदीची हवा असा बघतो. तुमका काय वाटतं कोणाची हवा असा? कोणाची? मोदीची कशाक मोदी होत? काय मोदी तसे कार्यकर्ते चांगले आहेत. काय काय मोदी काय? मोदी तसे चांगले आहेत म्हणते. मोदी तसे चांगले. तसे म्हणजे कसे चांगले? हा? काय केल्याने मोदींनी? मोदी लय सोय केली तशी. काय काय सोय केल्यानी? काय काय बरीच तशी सोय केली. बरीचशी सोय केल्यानी. आता आपण बघतोय कुणाची हवा इथे. सगळे इथे बाजार भरलेला आहे कणकवलीचा आणि याच ठिकाणी या कणकवलीच्या आठवडा बाजारात दूरवरून लोक येतात. इथे विचारणार आहोत आपण काय कुणाची हवा आहे? कोण? मोदी येणार, राहुल येणार? काय वाटतं तुम्हाला कोण येणार? कोण येणार? मोदी, राहुल? काय तुम्हाला काय वाटतं? मोदी हवा कुणाची आहे? मोदी हवा कुणाची आहे? मोदीची मोदींची हवा आहे. बरेच जण सांगतायत मोदींची हवा आहे. कुणाची हवा आहे? कुणाची हवा आहे? मोदी, राहुल, राऊत, राणे, कुणाची हवा? काय वाटतं? तसं काही सांगू शकत नाही, पण आहे मोदीची जास्ती आहे असं वाटतंय मला. का मोदींची का हवा? ते त्याने बरंच काही केलंय हो. बरंच काही केलंय. तुम्हाला काय वाटतं आजोबा? मोदी निवडून येणार. मोदी येणार, येणार. यायलाच हे हवं. राजकारणी आहे. हा आणि यायलाच हवे. काय यायला हवे? मोदी निवडून आहे, त्यांची तेवढी पॉवर आहे. तेवढी त्यांची पॉवर आहे. मोदींची पॉवर असा. काय वाटतं तुमका कोण येताला निवडून? तुमका काय वाटतं कोण योग हो? का कोण योग हो? योग कोण होय? मोदी गांधी, मोदीचं सरकार, राहुल गांधी सरकार, कोणाचं? आता सरकार म्हटलं तर बरेचसे बदल मोदीने केले, त्यामुळे मोदीचं सरकार आलं पाहिजे. मोदीचं सरकार परत यायला पाहिजे. का की कोण यायला पाहिजे? कोण तुम्हाला वाटतं? मोदी, राहुल गांधी? हा? मोदी. का मोदी यायला पाहिजे? काय माहिती नाही. काय माहिती नाही. मोदी यायला पाहिजेत पण काय यायला पाहिजेत माहिती नाही. हवा विचारूया आपण इथे. हवा कुणाची हवा? मोदी, राहुल गांधी, कुणाची हवा? मोदी. मोदी. का मोदी? मोदी मोदी हर का हर का? मोदी. हर हर मोदी, घर घर मोदी. का? कारण मोदी सरकारमध्ये येणार ना, याच्यात देशाचा विकास आहे बस. अच्छा, काय काय विकास केला मोदींनी काय काय विकास केला? एवढ्या स्कीम लॉन्च केल्या आता देशाच्या भल्यासाठी. सर्जिकल स्ट्राईक, आपली आर्मीला खूप सपोर्ट करतात. अच्छा, सर्जिकल स्ट्राईकची हवा आहे. कारण एअर स्ट्राईक जो झाला आपण बघतोय हा पुलवामा नंतर चालला. कोण योग हो इकडे? मोदी, राहुल गांधी, कोण? राऊत, राणे, कोण? मोदी. कशाक मोदी? सगळे सुविधा केल्या आहेत ना. सुविधा केलेत. काय काय दिल्याने मोदींनी सुविधा? काय संडास दिले आहेत लोकांना, गॅस दिलं. गॅस दिले आहेत, असं काय केलं आहे. बरोबर. इकडे बघतोय आपण ह्या कणकवलीच्या बाजारात कोणाची हवा? तुम्हाला काय वाटतं कोण हवा? भाजप, शिवसेना, काँग्रेस?
भाजप काँग्रेस 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 यायला पाहिजे म्हणजे राहुल गांधी यायला पाहिजे का म्हणजे मोदीत का नको आता म्हणजे मोदी झालं दिले ना 5 वर्ष त्यांना हा 5 वर्ष दिलेले आहेत आता बदलायला पाहिजे बदलायला पाहिजे. हा म्हणजे इथे वाटतं तुम्हाला की एक राहुल गांधींची हवा आहे हा राहुल गांधींची काय तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे मला वाटतं भाजप यायला पाहिजे. भाजप यायला पाहिजे का भाजप यायला पाहिजे आतापर्यंत 5 वर्ष त्यांना जी दिली हा. तर त्यांनी चांगल्या प्रकारे जे काम केलेलं आहे बरोबर आणि त्याचप्रमाणे त्यांची गेलेली जी कामं आहेत ती जनतेच्या निदर्शनाला आलेली आहेत. कोणाची हवा काका कोण मोदी राहुल गांधी कोण कोणा काय करणार आमचा पोट भरणार आहे राजकारण तुमका काय गरज नाही काय ना आम्हाला गरज या मंत्र्यांची गरजच नाही. मंत्र्यांची गरज नाही कशामुळे वैतागलात महागाई भ्रष्टाचार काय? बरोबर भ्रष्टाचार आहे महागाई आहे सगळं आहे. काय महागाई आहे भ्रष्टाचार आहे लोक वैतागलेले आहेत मंत्र्यांची गरज नाही कोणाचीच गरज नाही तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे मोदी राहुल गांधी कोण यायला पाहिजे आम्हाला राहुल गांधी यायला पाहिजे. का राहुल गांधी यायला पाहिजे राहुल गांधी आता हे आम्ही कंटाळलोय मोदींना हा, का म्हणजे काय काय 1-2 मुद्दे मला सांगा की असं भ्रष्टाचार जास्त आहे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार वाढलाय भ्रष्टाचार वाढलाय हा प्रश्नच नाही. अच्छा भ्रष्टाचार वाढलेला आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे त्यामुळे मोदी सरकारवर काही लोक नाराज आहेत काही लोकांना राहुल गांधी हवा आहेत भावा कुणाची हवा आहे इकडे मोदी राहुल गांधी कोण मोदी 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 कुणाची हवा आहे इथे बघतोय आपण कणकवलीच्या आठवडा बाजारातली गर्दी इथे काही व्यापारी पण येतात दरवर्षी तुम्ही बाजाराला जाता ना दरवेळी कुठले कुठले बाजार करता कसाल कणकोली वेंगुर्ला मालवण कोणाची हवा मोदी राहुल गांधी कोण पाहिजे आम्हाला हा कुणाची हवा कोण कोण इथे हा इथे की सगळ्या सिंधुदुर्गात सगळीकडे नारायण राणे नारायण राणेंची हवा इथे कणकवलीच्या आठवडा बाजारात तपकतोत आपण राणे फॅक्टर अजून इथे कार्यरत आहे मोठ्या प्रमाणात कुणाची हवा आहे मोदी राहुल गांधी कोण पाहिजे काय कोणाची हवा आहे देशभरात निवडणुकीत कोणाक मत देता आलात की नाही हा कोणाची हवा असं काय वाटतं मोदी 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 अच्छा इकडे काय तुका काय वाटतं कोण येऊ का कोणाची हवा आहे बाबा कुणाची हवा कुणाची मोदी राहुल गांधी कोण कुणाची मोदी का मोदी काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कामात आता एवढं केलंय ना हा मग काम केलेलं आहे मोदी परत आले पाहिजे हो. अच्छा आणि इकडे कोण राऊत राणे कोण मला तर माहिती ना कोण आहे तर. राऊत म्हणजे युती वाली पाहिजे असं म्हणतायत इथे शिवसेना भाजपा वावा कुणाची हवा इथे बघूया आपण आणखी लोक काय म्हणतायत कणकवलीच्या आठवडा बाजारामध्ये मी आहे इथे याच विचारूया आपण काही जणांना इकडे बघा इकडे हे गरम गरम चाय असा आहे सर आणि कढईत तसा काय या चायवाले इकडे या चाय द्यावा व्हायच हा चहा थंड काय गरम हा थंड हा चाय थंड किटली गरम हा किटली गरम हे चाय थंड यांची आणि चायपेक्षा किटली गरम आहे खरोखरच थंड असा आहे बघूया आणखी पण आहे कोण कोण चाय पितात काय बा कोणाची हवा हवा आता सध्या आमची आपण भारतात मोदींची हवा तुमची हवा भारतात कशी काय भारतात मोदींची हवा कारण मोदींनी जे काही निर्णय घेतले नाहीत ते अत्यंत चांगले घेतले नाहीत आम्ही चौकीदाराबरोबर आहोत आम्हीच चौकीदार आहोत आणि आमच्या चौकीदाराबरोबर असो सगळे चौकीदार झाले तर तरी पण ना सगळ्यांनीच चौकीदार हो होया मोदींचे माका काही निर्णय आवडले आहेत त्यामुळे मी त्यांच्या बरोबर असेल हा त्यांच्यावर तुझा काय मत बाबा काय तुझा काय देशात हवा तुम्ही ग्रासरूटला जाऊन जरा बराचसा चेक करा समजला ना चालले मोदी साहेब चाललेत आमचे चौकीदार तुला चौकीदार चाललं म्हणताय तुका वाटतं 100% चौकीदार परत येतलो अत्यंत 5 वर्षात झालेली चांगली कामं म्हणजे तुमका मी कामांचं एक उदाहरण देते माका 5 कामं आवडली एक गॅस मी पूर्वी लाईनीत उभे राहायचो 50 वेळा फोन लावायचो आज माझ्या घराकडे गॅस येतात मी गेली कित्येक वर्ष माझा हायवे बघतोय होत नाही तो हायवे झालो GST सारख्या चांगला काम तर GST आज खूप चांगला तुमका नाही कळलं व्यापाऱ्यांका विचारा आता त्यांनी काही 34वी आज मिटिंग आहे GSTची आज चांगला काम होता त्यानंतर नोटबंदी लोकांना अत्यंत वाईट वाटत असत माका अत्यंत चांगला निर्णय आहे त्यामुळे जे काही 2 नंबरवाले ते हबागले आणि तुमका चांगला नाही झाला काय मी काय म्हणतो ह्या जर चांगला झाला असत ना तर मोदी साहेब नोटबंदी आणि GST ह्या विषयावर मत्ता कशाक नाही मागत ते राजकीय ध्रुवमत्ता म्हणजे मंदिर मस्जिद किंवा अगदीच काय नाही तर मेलेल्या पाकिस्तानला मारणे असले प्रकार करून काय ह्या करतात लक्ष येईल सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक केल्या मोदींनी खयचो एअर स्ट्राईक आता केलं असं होय आता पाकिस्तानला आणि त्यांचा मिली बघ पाकिस्तानला त्याच्यामुळे जास्त निधी इलो ना ह्याचो
कोणाचो UAE वालो तो पण एअर स्ट्राईकचा परिणाम होत काय वाटतं तुका बाबा? काय हवा कोणाची आहे सध्या? काय हवा मोदींच्या पण ती प्रदूषित आहे मोदींच्या प्रदूषित मोदींच्या पण ती प्रदूषित अजून लक्षात दिला नाही परिणामच्या कशी काय प्रदूषित हवा? प्रदूषित हवा कारण मोदींनी जवळजवळ देश आता मागे नेले नाही असा म्हणजे आर्थिकदृष्ट्या देश जवळजवळ आता संकटात म्हणजे हे परिणामने ह्याच्याविषयी सांगू दे नाही पण मोदी नको मग पर्याय काय असा कोणाकडे? असा काय? नीरव मोदी विषयी काय विचारा जरा हे काय नीरव मोदी विषयी बाबा नीरव मोदी चौकीदार असा नीरव मोदी पळाले कसे? नीरव मोदी हे पळाले हे मोदींमुळेच पळाले. जर नोटबंदी आणि 2 लाख कंपनी बंद केल्याने 2 लाख कंपनी बेकायदा बंद पडले. आणि एक लक्षात घ्या, जर खरोखरच नीरव मोदी किंवा मल्ल्या पळाले नसते त्यात तुरुंगात असले असते. काँग्रेसच्या राजवटीत ते पळाले नाही कारण त्यांना माहिती हे आपलीच माणसं आहोत. पळाले कधी? मोदी इले तेव्हा. कारण मोदी इल्यामुळे पळाले आणि अत्यंत चांगलं काम चालू असा मोदींनी पळाक दिल्या अरे काय मोदींका भियान पळायला असं तुका वाटतं की? 100% बियाण बाबा मोदींका भियान नाही कसं असं माहिती आहे, मोदींकडे 2 स्कीम होते की एक तर राजकारणी जी आहेत त्यांनी भाजपात व्हा या आणि पावन व्हा समजला ना, नाहीतर जे पैसेवाले आहेत त्यांना मी पळाक मदत करते व तुम्ही तिकडे जा आणि नंतर आमच्या एका फंडाक तुम्ही आमच्या पार्टी फंडाक तुम्ही मदत करा. इकडे बघूया विचारूया कोणाची हवा भावा? कोणाची हवा? मोदी राहुल गांधी? मोदी 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 कशाक? मोदी कशाक होय? मोदी का गरिबांका मोदीचो पैशावाल्यांका गोष्ट वेगळी असा. गरिबांका मोदी होय? हो हो काय काय कोणाची? शेतकऱ्यांका मोदी. शेतकऱ्यांका मोदी. तर मोदींचा प्रभाव अजून गेलो नाही. कोणाची हवा काका? कोणाची हवा? मोदी राहुल गांधी? कोण कोण आता येईल तो खरं हा? काय कोण पाहिजे आपल्याला? कोण पाहिजे तुम्हाला? आता पाहिजे पंतप्रधान फक्त मोदी पाहिजे. कारण काय देशासाठी लायक आहे तो. देशासाठी हा देशासाठी जरूर. बाकीचं मी काय म्हणत नाही. देशाला मस्तपैकी तो हे देतोय असं माझं म्हणणं. म्हणजे पुन्हा मोदींना संधी दिली पाहिजे पब्लिकने संधी दिली पाहिजे. इथे बघतोय आपण भावा हवा कोणाची आहे सध्या? कोणाची हवा आहे? मोदी राहुल गांधी? कोणाची हवा आहे? मोदी. का मोदी? मोदी का काम अच्छा है. काम अच्छा है बहुत अच्छा. तुम सराहनीय है. हाँ अभी कांग्रेस ने 70 साल राज किया. इसने 5 साल में पूरा दिखा दिया. अच्छा आप क्या बेचते हो यहाँ? आलू और हम लोग भंगार का धंधा करता है. भंगार का धंधा करता है. फिर भी आपको नहीं लगता कि आपके पास महंगाई बढ़ गई है, ज्यादा परेशानी? महंगाई बढ़ गया लेकिन इन्होंने योजना इतनी बनाई गरीबों के लिए, गरीब को कल उसका फायदा मिलेगा आने वाले समय में. इथे बघतोय इथे गरिबांना फायदा मिळेल. काका कुणाची हवा? मोदी राहुल गांधी? कोण यायला पाहिजे? काय कोणी आलं तरी सारखेच आहे. कोणी आले तरी सारखेच. गरिबांच्या परिस्थितीत फरक पडणार नाही. पण मतदान करणार तुम्ही? हो मतदान कारण मतदार हा राजा असतो म्हणून मतदाराने मतदान करायचं असतं. भावा कुणाची हवा इथे आपण विचारतोय. काय काका कुणाची हवा? मोदी राहुल गांधी? कोण येऊ? काय वाटतं? आज काय सांगू शकत नाही बाबा. आज काही एक सांगू शकत नाही. आज कसा आज तुमका सांगायचं नाही. आम्ही पहिले फास्ट व्हायचे उशीर अजून टाइम चित्र दिसत नाही आता. दोघाही जण सेम समानत. काय वाटतं सध्या प्रचार बातमी बितमी वाचतात? बातमी बघता. बातमी आमचे हे बातमी असं राहणार. हो ता बरोबर आहे. तुमचे व्याप आणि तुमचे घराचे राखणे आमची मतदान करतात की नाही दरवर्षी? मतदान आमचं असतात. हो ना मतदान चुकवणार ना? पण हवा कोणाची एवढ्याच सांगतात नाही. इतक्या सांगू शकत नाही. वारो ना उलटो सुलटो होता. आता तुम्हाला सांगायचं नंतर आमचा नाही होणार. वारो उलटो सुलटो होता म्हणजे आता तुमका वाटत की मोदींची हवा असा राहुल गांधीची नाही. पण सांगू घेत नाही. वारो उलटो सुलटो होता. राहुल गांधींची असली ती सुद्धा उलटी सुलटी होऊ शकता. अशा संमिश्र वातावरणात इथे बघतोय आपण की कणकवलीच्या आठवडा बाजारातली ही गंमत. हवा इथे दोन्ही ठिकाणची हवा दिसते आहे या सगळ्या आठवडा बाजारामध्ये. आणखी काही लोकांना आपण विचारणार आहोत. तुमका काय वाटतं कोण येऊ? काय कोण चालतालो देशात? मोदी राहुल गांधी? काय मोदी. कारण काय? कारण काय? कारण म्हणजे तुम्ही काय तुमका काय वाटतं? काय कोणाची हवा? हवा कोणाची? मोदी राहुल गांधी राऊत राणे? कोण? काय आता सगळं ते समानच दिसतंय. सगळं समान. जास्तीत जास्त आता कसं आहे माहिती आहे, पूर्वी कसं आहे लोक जरा आश्वासनाच्या ह्याच्यामध्ये ते जरा थोडंसं हे. आता लोक शहाणे झाले. आता लोक थोडेसे शहाणे झालेले आहेत. आता लोक शहाणे झालेले आहेत. त्यामुळे कसं काय माहिती आहे, तुम्ही आश्वासन दिलात ती पूर्तता केलात नाही. नोकर भरती हे होती, लोकांना रोजगार दिलात नाही. फक्त अच्छे दिन मांडलात
पण पुढे काय लोकांचं काही केलंच नाही तुम्ही. आणि म्हणजे लोकांना प्रत्यक्ष actually काय होत प्रत्यक्ष नाही. काय झालेलं नाही. एक तर भाजीपाला महाग, रेशनिंगवर रेशनिंग मिळत नाही, रेशनिंगवर रॉकेल मिळत नाही, केरोसिन मिळत नाही. लोक 8-8, 10-10 दिवस फेऱ्याच मारतात लोक. मग ऑनलाईन चालत नाही काय परिस्थिती आहे? ऑनलाईन चालत नाही. आणि रेशनवरती काय मिळत पण नाही सध्या. काय सरकार आहे काय आहे कोण आहे? 2 रुपये धान्य देण्यापेक्षा 10 रुपयाने द्या, पण पुरेसं द्या पोटापुरतं. 2 किलो तांदूळ मध्ये काय महिना लागत पॅसेंजर वगैरे प्रवाह हे तर जाईल का? लोकांचं जाईल का? धान्य पुरेसंही नाहीये. नाही 2 किलो धान्य. आता 3 किलो मिळवतं तांदूळ ते 2 किलो, रॉकेल ती 1 किलो मिळवतं मानसीचं. आता म्हणतात 4 किलो तर 3 किलोच मिळणार. म्हणजे कमी झालं सगळं कमी करून टाकलं आहे सरकारने. मोदी लाईन तिकडे जाऊन भ्रष्टाचार कमी झालेले नाही तसे. बरोबर. काय काकी काय तुमका काय वाटतं? कोण यायला पाहिजे? काय कसं आहे कोण सरकार? यायला पाहिजे? काय सगळे कोण येईल तो सगळं सारखे तेच करणार. तेच करणार. कोणी पण काय लोकांसाठी काय नाही. काय नाही, लोकांसाठी कुठे काय करतात. घर भरण्यासाठी चाललेलं आहे त्यांचं. कोणी पण येऊ दे, कोणी पण येऊन कोणी पण येऊ दे, तेच आपलंच हे करणार. तेवढ्यापुरते असतात. बरोबर आहे. बरोबर आहे. इथे आपण बघतोय. काय वाटतं तुला हवा कुणाची आहे देशात? काय असं काय ना, कोणी पण येऊन दे, सगळ्याचा आम्हाला सगळं इक्वॅलिटी आहे. अच्छा. काय वाटतं तुमका? काय वाटतं? काय गरीबाक काय फायदो केल्याने नाही. गरीबात काय नाही काय फायदो नाही. आम्ही गरीब आपला भांडी घासतो, कपडे धुतो. गॅस दिल्याने पण काय काय केलं आमच्यासाठी? त्याचा मता राखेल बंद, धान्य कमी, धान्य पण आमचा कमी, इलेक्ट्रिक देतात त्याच्यावरती सुद्धा धान्य पण कमी केलं. हो मग काय करणार? काय उपयोग आहे? सगळ्यांका सगळ्यावर जीएसटी लावलेली आहे ना, काय उपयोग? काय लोकांची खूप अशी संतप्त भावना आहेत. काय तू मत काय कुणाची हवा आहे? तुला काय वाटतं देशात? मोदी, राहुल गांधी, कोण? मोदी. ते बघतोय आपण लोकांच्या सगळ्या संमिश्र भावना आहेत. कणकवलीची जी हवा आहे ही हवा अगदी मिक्स आहे आणि काही लोक अगदी मोदींच्या सपोर्टने बाजूने बोलतात, तर काही लोक राहुल गांधींच्या बाजूने बोलत आहेत. कोणाची हवा? मोदी, राहुल गांधी, कोणाची? काय वाटतं तुमका? कोण येतो लोक? आमका त्यातलं काय समजत नाही पाहून. पण मत देतालात की नाही? मत आमचा काँग्रेसचा. पण तुमका दरवर्षी काँग्रेसाकच मत देतात. होय. पण मोदींनी इतके सुधारणा केल्याने तुमका दिसली नाही आता 5 वर्षात? नाही दिसली सुधारणा, सगळ्यांची दिसली. पण आमचं जो माय बाप करून पाठीमागे होते ते आतापर्यंत राजकारणात हेतूनच दिले. काँग्रेस आता दिले. त्यामुळे तुम्ही काँग्रेस. इथे बघूया कणकवलीची तशी हवा. काय लोक म्हणतात मोदी योग आहे, कोण म्हणतात राहुल गांधी येतले. त्याच्यामुळे नक्की हवा खय चालली आहे आणि खैसरली. विशेषतः कणकवली आणि सिंधुदुर्गातली हवा खैसून खय जाता सांगू येऊची नाही. कसोय आपलो हवा रस्तो बदलाक शकता, वारो खैसर व्हावाक शकतात. पण याक नक्की लोकांचे मिक्स म्हणजे असे संमिश्र भावना असत. कोण म्हणतात मोदी योग आहे, कोण म्हणतात राहुल गांधी, कोण राणे योग आहे, कोण राऊत म्हणतात. पण हवा कोणाची आता तुम्ही ठरवा. आता आम्ही सांगूचं नाव, आम्ही तुमका एक सांगतलो. बघित राहा न्यूज 18 लोकमत, आमचं विशेष कार्यक्रम भावा हवा कोणाची.